शराब को प्यारे का करेल एखादा मला भारतीय बौद्ध महासभेचा एक मेंबर पेनारा दाखवा 5 लाख रुपये देणार. एक सांगा कोणाच्या माईनं दूध पाजलं सण. तुम्ही म्हणताना कीर्तनानं सुधरत नाही, तमाशानं बिघडत नाही, बुद्ध विहारानं सुधरत नाही आणि तमाशानं बिघडत नाही. अरे एक दाखवा मला बौद्ध महासभेतला एक व्यक्ती किंवा बौद्ध महासभेमधली एक महिला की जे अंधश्रद्धेच्या आहारी गेली. 5 लाख रुपये देतो. एकही बाई नाही. बस बाबू शांततेनं. हे बेटा गडबड नको करू. शिजर झाला काय मम्मीचं? सायलेंट. ज्याच्या माईचं शिजर झालं सण त्याचे लेकरं गडबड करतात. त्याच्या माईनं हा पोटात असताना सिनेमा पाहायला सण म्हणून त्याची माय ते लेकरू तसं पैदा झालं. त्याची माय जर म्हणत असन, या पोरीची माय म्हणत असन बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शिवं सुंदरं प्रज्ञाशील करुणा स्वातंत्र्य बंधुभाव समता या सत्री शरण शरणं गच्छामि काही बाया म्हणत असतील या कांबळे बुवाले, या कांबळे दादाले काय सूर्यभान भाऊले सत्यपालचा रोग लागला काय? कारण आपण निळ्या टोपीवाले, हा भगव्या टोपीवाला, हे कसं काय महाराजने बोलावलं काय? ज्याईनं माझं कीर्तन ऐकलं नाही ना ते चक्रात पडले संकित झालं. हा हिंदू घेणारे बौद्ध, ऐकणाऱ्यात एखादा मुसलमान, असं कसं विचारच केला. पण सूर्यभान काकांना कल्पना आहे, अनेक लोकांना कल्पना आहे. माझं कीर्तन 55 वर्ष झाली मला, मी कीर्तन करतो आणि 55 वर्षात सर्वे कार्यक्रम जे झाले माहीत 17,000 कार्यक्रम झाले, 17,000 शो झाले. त्यातले 10,000 बुद्धाईनच घेतली माहिती आहे. माझ्या घरामध्ये 50 फुटा 80 फुटाचं घर आहे, फुल पुरस्कारानं भरलेलं आहे. आता काल माझा बर्थडे झाला, किरण मानेला 51,000चा पुरस्कार दिला. फुले शाहू आंबेडकरवादी अभिनेते किरण माने. काल नवरा बायको लेकर सर्वच आले होते आणि ज्यानं कार्यक्रम आयोजित केला तो आई बुद्धाचा. त्याचं नाव पवन दवंडे, डॉक्टर पवन दवंडे, PhD झालेला. परंतु आमचं आय लव्ह यू झालं. त्याचं माझ्या विचाराची नातं जुळलं. कारण शिकलेले लोक हे कलर पाहत नाही बसत. हा भगवा तो निळा, हे राजकारणी लोक भांडणं लावते. हा भगवा तो निळा, हा हिरवा. इलेक्शन झालं की लाडक्या बहीणले भुलवा. काय लाडक्या बहीण 21 15चे घे टिकल्यान लाव. असं आहे. हा राजकारणाचा विषय नाही, हा महामानवाचा विचार आहे बाबू. 17/5/2025 14 तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनं 20 मार्च 2027 केला. आता तुमच्या घरात आरो आहे, आरोचं पाणी पिता तुम्ही तुमच्या बंगल्यात, नाही तर तुम्हाला डोबीतलं पाणी नव्हते पिऊ दे, नाल्यातलं पाणी नव्हते पिऊ दे. अरे इंद्रायणीतलं पाणी तोंडात नाही टाकावं लागत, टाकत नाहीत लोक. एवढं घाण केली
ते काय पर्णी ते वनस्पती अंग धुयाचं कठीण आहे. पण यासाठी बाबासाहेबांना सत्याग्रह करायला लागला पाण्यासाठी. पहा बरं केवढा मोठा बदल पडला. ज्या वेळेस पाणी नव्हते पिवले आणि कुत्र्या मांजराईले पाणी पाजत होते, दगडाने पाणी पाजतात. कैदीर जले आना श्याम झाले भाऊ. त्या अमावस्येच्या रात्री त्या अंधारात तथागत भगवान बुद्धांचा विचार घेऊन बाबासाहेब जन्मले. जन्मलो तर आपणही आहे, पण आपल्याला आपल्या दोन पोराईशिवाय काय दिसते दुसरं? शेजाऱ्याचं दिसते काय आपल्याला? बालीची माय, बाल्याचा बाप, बाला बाली दाबायची खोली, मैं तेरी तू मेरा दुनिया से क्या लेना, मैं तेरी तू मेरा, मैं तेरी तू मेरा, मला अटॅक एखाद्याने अब तो तुझे लक्षात घ्या बाबू. मैं तेरी तू मेरा, दुनिया से क्या लेना, मैं तेरी तू मेरा. नहीं तो हम तुम एक कमरे में बंद हो और अटैक से मर जाए. तथागत भगवान बुद्ध कमऱ्यात कबूल नाही केलं राजवाड्यात. एकाल त्या एका राहुलाला सोडलं, राहुलाला सोडलं. ज्या दिवशी जन्म झाला तेवढेच सोडून दिलं आणि घरादाराचा त्याग केला. तुम्ही तर कार्यक्रमाने बुद्ध जयंतीला येत ना, असे दलिंदर आहेत. नाही दलिंदर नाही, भंगार आहेत. त्याला बायको सोडावं नाही वाटत ना, घर नाही सोडावं. कशी जाऊ मी? काय मरत इथं आल्यानं? अबे शेवटी घर 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 घर. तुकाराम महाराज म्हणतात, कोणाचे हे घर? देहा हा कुणाचा? अरे ज्यानं राजवाडा सोडला, मी एक 2 घंटे येत ना. अरे बिल्डिंगच्या खाली उतरा जरा. तुमच्या बॉडीच्या मागं गर्दी केली पाहिजे लोकांनी. म्हणून संगम शरणम गच्छामी. आपण फक्त नवरा बायको दोघच जण गच्छामी. जगद्गुरु तुकाराम महाराज लिहितात, कोणाचे हे घर? या जयंतीला तर वेळ काढा. आणि म्हणून बरं, हे जयंती काही चमत्कार वाल्याची आहे काय? 9 सोमवार करा, 21 बुधवार धरा आणि 18 मंगळवार करून उपास धरून लंब्या व्हा. मग खापर खुंड्या व्हा, मग गर्भाशयाच्या बिमाऱ्या होऊ द्या आणि उपास धरू धरू लंब्या व्हा. मग बायकांच्या हालता चालल्या खापर खुंड्यासारख्या. मला उपास आहे. शेंगदाणे काय किलो आहे? 150 रुपये किलो. 10 रुपयात एवढे शेक येते. ते गॅसवर टाकले तव्यावर की पोरगा उठला की चौका मारते. 4 शेंगदाणे काय, आणि त्याचा बाप उठला की छक्का मारते. 6 शेंगदाणे काय. मग तुमच्या नशिबात काय राहते बाई? उपास आहे, उपास. मग इल्लू इल्लू भगवान बुद्धाचा विचार. जगद्गुरु
तुकारामाचा विचार, वारकरी संतांचा विचार आणि बाबासाहेबाच्या विचाराला तो जोडत नाही रे. मग माय इल्लू पिल्लून बाप चिल्लू मग दोघांच्या पोटी वंदे राज दोन लेकरं झाले तरी आय लव्ह यू सुरूच. अबे बस कर ना रे. अबे दोन पोरी झाल्या ना. अबे थांब ना. तुम्हाला माणसाईला कोणती तकलीफ आहे? डिलिव्हरीची तकलीफ माणसाईला आहे का? नागोबा म्हणून ज्या बाईले दोनच मुली आहेत तिनं उभं राहा. एका बाईनं एका ताईने उभे राहिलो. एकाच ताईनं उभ्या राहा. जिले दोनच मुली आहेत. ऐका हे कोई मायका राहल असं उभे राहणं. दोन पोरीवाले एकही नाही काय बे. ऐका या ना मॅडम. मग तुम्ही एवढ्या सुशिक्षित असल्यावर शरमता काय येऊन जा. या. आपण आयोजन समितीकडून सत्कार करू. तक्षशिला बुद्धविहार, पंचशील कॉलनी तथा गणेश नगर खेरगाव. मॅडम दोनच मुली आहेत. हा माहित घ्या. साहेबांनी काही म्हटलं नाही नाही, दोन मुली आहेत मला. पण तरी तुमचे नाही, पती आम्ही आधीच ठरवलं. मुली मुलांसारखेच असतात, त्याच्यामुळे आम्ही दोन काही असो मुली. पुणे आहे ना बाबा. हुशार लोक नाही तर काही ठिकाणी काही भी अक्कल सुशिक्षित आहे पण गध्यासारखं काम आहे सुशिक्षित लोकांचं. हो. कसं गाढवाच्या पाठीवर खूप ग्रंथ आहे पण ते फक्त ओझच वाहते. थांब रे. अय पोट्या. अय बाबू. हे कोणाचं चिंबत खात बस खाली. बस खाली. तू पांढरं शर्ट छान बस. तू कार्यकर्त्याचा पोरगा आहे म्हणजे तुला छातीवर घेऊ काय मी? सीधा बस. गडबड नको करू. एक राईवर वेळीच लक्ष घाला बाहेर. ते पाय त्या कमलाबाईनं लक्ष ठेवलं नाही. बसा कांबळीजी मी निपटतो. हे माझ्या आवाज एवढं पावित्र्य आहे. सत्याची तलवार आहे. ते लेकरं तर सोडा पण कोणालाच नाही गडबड करू दे. मोठ्या माणसानं तर झकमारी करून दाखव मा कार्यक्रमात. मंत्री तुझ्या घरचा मला काही मतदान नाही करावं लागत. पतिव्रतेच्या समोर ताकद नाही राहत कोणाची बोलायची. समजलं? दोनच मुले आहेत. हो. साहेबांनी काही म्हटलं नाही. नाही. सासूबाईनं नाही. नाही तर लोक मुलासाठी दुसरी बायको करतात. तुम्ही भाग्यवान आ बाबा. आभारी आहोत. मी विनंती करतो तक्षशिला बुद्धविहाराच्या कार्यकर्त्यांना या आईचा सत्कार करा. कारण दोन मुलीवर म्हणजे साडी देऊन सत्कार करा. धन्यवाद. या. मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा पित्याची गणना कोण करे. गणना कोण करे. वेळ चालला वेळ चालला. गणना कोण करे. मायाची गणना कोण करी. रमाईची गणना कोण करी. माईची गणना कोण करी. जिजाऊची गणना कोण करे. सावित्रीची गणना कोण करी. अहिल्याची गणना कोण करे. फातिमाची गणना कोण करी. मुसलमानाच्या घरात पैदा झालेली सावित्रीबाईची मैत्रीण फातिमा शेख माझ्या बहिणीला आणि तिच्या मालकाला बुद्धी आहे. दोन मुलीवर एड केलं. टाळ्या वाजवा.
तुला समजणं म्हणजे काय? आई बुद्धाले किती मुलं होती? एखाद्या बाई पांढऱ्या साडेवाल्या बाईनं बोला तुम्ही मला बुद्धविहार कमिटीतल्या दिसता, सांगा बरं उभ्या राहा बरं, बुद्धाले तथागताने मुलं किती होते? उभं राहून सांग. तुम्ही नाही, व्हाईट साडी नाही, मालूम नाही, म्हणून यावं लागते कीर्तन ऐकायला. हे काय यावं लागते? तुम्ही बोलता काय ताई? तुम्हाला कल्पना आहे? आणि उभ्या राहा. राहुल, मग त्याच्यासाठी काही इस्टेट जमून बसले का? ते स्वतःच राजे होते ना, संपत्ती होती, पण घरात थांबले नाही. तोडी सोन्याचा समितीच्या एका व्यक्तीने विनंती करतो, साडी देऊन सत्कार का. म्हातारी आहे म्हणून कॅमेरामन फोटो काढा, नाही तर म्हातारी. जय भीम ताई, जय भीम, जय शिवराय. सोन्याच्या ताटात येणारे तथागत त्यांनी घराघराचा त्याग केला. अरे आपण एवढे दलित आहोत, आपण दारू पितो तर दारूचा त्याग नाही करत. आपण बिडी पितो, खर्रा खातो. काही लोकांना सुंदर बायको आहे, तरी जुनी बायको बरी वाटत, जुनं फेसबुक बरं वाटत नाही, मग तो नवीन चेहऱ्याच्या मागाला. तुम्ही नाही, इथं बसणारे नाही, तुम्ही तर चांगले लोक आहे. जे बायकोले घेऊन सोबत आले त्यानं उभं राहा. एका जणानं रा लवकर, म्हणजे शेजारणीले आणलं त्यानं उभं राहू नका. आणि तुम्ही नाही, तुमच्या होऊन गेला. दुसरं पाहून ना कोणाचं बायकोवर प्रेम आहे काय? झालं स्वतःच्या बायकोवर कमी प्रेम करतात, शेजारणीवरच. वहिनी तुम्ही आल्याच नाही, काहून नाही आल्यात? या ताई, या तुम्ही तुम्ही या, तुम्ही या. फक्त तुमचा मालक तर तुम्हाला पायथा बरोबर येते. पाहून घ्या, ताकद नाही तर बुद्धाची ताकद आहे. आई साहेब, ताई साहेब या, या बाईच्या मालकाने या. तेही लग्नाची बायको असेल तर येईल, ते जर दुसरी तिसरी असेल तर तो येणार नाही. तुझा मालक बरोबर आहे की नाही? कारण चांदण्याची छाया, या बाईच्या मालकाने या. नवरा बायको असलेला येतात, तो भगवान असतात. का लय नेट लावला, पण बायको दिसता बरोबर. मै दवला चला, तुमच्या बाईची अशी जादू आहे. तुम्हाला पाहिलं की मोठे मोठे माणसं, तुमची ताकद आहे, तुम्ही एक शक्तीचा. म्हणून तर बाबासाहेबांमुळे तुमची किंमत राखल्या गेली. तुम्ही बाहेर खुर्चीवर बसल्या, नाही तर तुम्हाला तर माणसाच्या जवळी नव्हते बसू देत, फक्त वापरायचा. लेझिम पथक, क्या बात है. क्रांतिकारीच वाघीण पैदा केली, पण तिच्या हातात एवढी ताकद आहे, लेझिमी चालू ते गाणंही म्हणते चांगली. मन लाईन म्हण बरोबर, एक लाईन मार. हा, चांदण्याची छाया. हा, हे एकच लाईन पूर्ण म्हणशील तर लोक घरी जातील. मी कीर्तन कसं करतो, तो भाऊ का काका कीर्तन कसा करते, एक लाईन मध्ये अडकवतो मी.
आजकाल भाषण आणि गाणे जास्त चालत नाही. ते नाचणारे बाया पोरी असल्या तर कमी कपड्या एकदम 1/4 असं आहे. चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीम. ओके, टाळ्या वाजवा. धन्यवाद दीदी. आता तू म्हण 1 मिनिट. चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया. काही आवाज बारीक कोणाचा आहे, तुमचा की काकाचा? माहित हा त्यांचा आहे. हा माणूस आहे की बाई? टोल नाक्यावरचा तर नाही, आवाज तुमचा नाही, कोणत्याही बाईचा आवाज याच्या इतका बारीक दाखवा. दररोज बायाला उठवतो, हे त्याची कळा आवाजच आहे. बरं, काही लोक म्हणतील किंवा लग्न नशीन झालं, लग्न झालं, 3 लेकरं आहेत, मला 2च आहेत, गजाले 3 आहेत. बाई ये साहेब, काय आहे ना, कोणती कंपनी तुमची? भंडारे. भंडारे घे, मॅडमचा सत्कार करा. मी मंदात भटजी हो. ताई आमचा फोटो काढू द्या ताई. दोघंही सोबत जा. अरे हो, घ्या तुमच्या हातानं होऊ द्या. दूल्हे का चेहरा सुहाना लगता है दुल्हन का तो दिल दीवाना लगता है सारी दे. सुहाना लगता है दुल्हन का तो दिल दीवाना लगता है. दोघंही सोबत जा, बाईला द्या ना, नाही तर महाराज लोक लय बदमाश आहे. महाराज लोक बायाच्या प्रकरणात जेलमध्ये आहेत. माझा भाऊ आहे गजानन, माझा भाऊ आहे हा. आणि सक्का भाऊ नाही काकू, माझा सक्का भाऊ नाही गांगडेची, माझा चुलत भाऊ आहे. याची माय अलग आहे, मा बाप अलग. तो बी एक देव आहे. आम्ही राजकारणातले भाऊ नाही. बुडून गेला समाज अरे उरला सुरला गेला कर्म काढला. जागृत केलं तू कोमरायाने, जागृत केलं गाडगे बाबा. अरे देव देवती दूध पिती सांगतीला अम्मा, कुपोषणाने लेकरं मरती अन्न न द्याना. अरे कित्येक लोक उपाशी मरती अन्न न द्याना. दिनदुबळ्याचे दुःख पाहुनी दया येऊ द्याना. अरे संताचे, अरे बुद्धाचे विचार दिले सत्यानं. अरे डोक्यातल्या तुम्ही पुस्तक किती वाचले याले अर्थ नाही.
सांगत गाडगे बाबाच्या कीर्तनात काही बाया म्हणतील आम्हाला आंबेडकरवाले की तू गाडगे बाबा काय सांगतो, आम्ही नाही ऐकत, आम्हाला फक्त बाबासाहेब सांग, बुद्ध सांग. तिथंच तर अंतर पडलं. म्हणून तर आपल्याला इतके वर्ष झाले 150 बुद्धाईचे आमदार राहिले असते, हे जर अंतर जवळ केलं होतं. राखीवच्या नावावर तुम्ही बाजूनं काढल्या जाता आणि तुमच्या जागी दुसऱ्याने चांद देण्यात येतं. त्याला कारण सांगतो, आपण जुळूनच घेतलं नाही ना. आता तुम्ही कसं जुळवलं, शिवाजी महाराज, स्वराज्य, ज्योतिबा, शिक्षण, महात्मा आपलं आरक्षण, शाहू महाराज, आणि बाबासाहेब संविधान, तुकडोजी महाराजची ग्रामगीता. तुम्ही बुद्धाचे लोकही माजवून द्या, 50 रुपये घेईन. तुम्हाला आपल्याला जे पटत नाही ते काढून टाका. साधा आहे ना. जे पटत नाही, तुम्ही गहू आणले, तांदूळ आणले, ते खडे आवडतात का माणसाला, बाया निवडतात की नाही, असं निवडा. पण वाचाल तर वाचा, शिकाल तर टिका, नाही तर भंगार मध्ये फेकाल. तुकाराम महाराजचा अभंग तुम्ही ऐकून घ्या. तुम्ही म्हणाली हे तुकोबा रायानं तर बाबासाहेब आंबेडकरच सांगितले. बुद्ध ते तुकाराम वाचा तुम्ही, आह साळुंके साहेबांचा. अरे बाबा, माझ्या माय माऊल्यांनो, जगद्गुरु तुकारामाचा अभंग मी नेहमी कीर्तन करतो. माझे कमीत कमी 1000 ते 1500 यूट्यूबवर कीर्तन आहे. आणि आज माझा पिंपरी चिंचवड, थेरगाव, बुद्ध विहार, कोणतं नगर, गणेश नगर, आणि गणेश नगरात बुद्ध विहार. आता गणेश नगर आहे, बुद्ध विहार आहे, मग कबूल तर करात लागलं ना. थेरगाव आहे हे कबूल करतो, पण आता बाबासाहेब आंबेडकराचं वडिलाचं नाव रामजी आहे. आता काय करता, 22 प्रतिज्ञेमध्ये मालूम आहे, यायले मानू नका. पण रामजी नाव आहे ना बाबासाहेब आंबेडकरात, मग ते खोटळून काढता. अरे राम राम सब कुछ कहे, कांशीराम ले न कोई, और एक बार कांशीराम ले तो मायावती 4 बार मुख्यमंत्री हो. अरे बाबा साहब का नाम लेके नगर पालिका में नगर सेविका मैडम है ना, जो मैडम को पाँव में की जूती कहते थे, वो मैडम जिले नरकाचं द्वार म्हण, त्या बाबासाहेबाच्या संविधानामुळं राष्ट्रपती झाली ना द्रौपदी मुर्मूताई, वो भी आदिवासी की. सांगा बरं, तुम्ही म्हणता ना या महामानवाच्यानं कोणी सुधरत नाही आणि वाईट गोष्टीनं बिघडत नाही. किती लेकरं मोबाईलनं खराब झाले, त्याची माय मोबाईल, बाप मोबाईल, लेकरू मोबाईल, सर्व खानदान मोबाईल. बरोबर, असा काय ऐकते, चालू गाडीवर 2 मिनिटी मोबाईल गाडी नाही उभं करत, असं करते, मग कुत्र्याची मौत मरते. अबे जाऊ दे ना, कोण्या पोरीचा असो की कोणाचाही असो, घालणं चुल्यात, गाडी उभी करणं, मरशील ना. दररोज मरून राहिले बाप ते असं. बरं, हे सोळा ते कानात बोटण्या घालते, ते दूध पिताना ते आता हे कानात बोटण्या घालायची आदत काहीच ऐकू येत नाही. असं कसं, मोबाईल मी नाही पाहत, करोडो लोक आहेत माझ्या मोबाईलवर, माझ्या युट्यूबवर पाहा तुम्ही. झी टॉकी 2,80,00,000 लोकांना ऐकला माझा कार्यक्रम. तोच नाही, प्रत्येक कार्यक्रम कोणत्या 4 कोटीवर, कोणत्या लाखाईवर, आणि हे दररोज लाईव्ह राहते. कोणी पाहू की ना पाहू, मला धंदेवाईक नाही. मी किती पैसे घेतो कांबळे साहेबांनी विचार, म्या मरेपर्यंत पैसे नाही जमा केले, पण लोकांच्या हृदयात घर केलं.
दिल ऐसे संभालता हूँ जैसे जेवर संभालता है कोई. म्हणून कांबळेजी आपल्या मित्र परिवारानं मला का निवडलं? मला निवडण्याचा आयोजन कमिटीचा हाच उद्देश. आनंदा गोविंदा भाऊ सावंत अध्यक्ष, सर्व सभासद, वकील धिवारजी पासून तर धिवारजी से लेकर ढोबळे तक, ढोबळे से लेकर कांबळे तक, कांबळे से लेकर ढेंडे तक, गौरी तक मुझे प्यार करो, सभी प्यार करो, सभी प्यार करो. भाऊ एवढ्यावर नाही, वाघमारे से लेकर लांडगे तक, लांडगे से लेकर घोडेस्वार तक, घोडेस्वार से लेकर साव सोनार की एकच लोहार की लोखंडे तक मग घोडे से लेकर साधू के तक मुझे प्यार करो, सभी प्यार करो, मुझे प्यार करो, म्हणजे वाघमारे पासून ते लांडगेपर्यंत, प्यार करो, मुझे प्यार करो, जबळे पासून तर खोराकपर्यंत, सभी प्यार करो. देवळे पासून तर कापुरेपर्यंत. अजून काय पाहिजे बाबा? सभी प्यार करो. प्रेम करा. आम्हाला युद्ध पाहिजे नाही, आम्हाला ना पोथी ना पोथी ना पुराण ना भेद पाहिजे. आम्हाला भेद पाळणारे नको. आज भारताला संविधान पाहिजे. आज भारताला संविधान पाहिजे. याच्यामुळं अरे मला सांगा, तुकारामाचं कीर्तन बंद का करत? तुकोबाचे अभंग पाण्यात का बुडवले इंद्रायणीमध्ये? ज्ञानेश्वर माऊलीच्या मायबापाला इंद्रायणीतच जीव द्यायचा टाइम कोण आणला? हे जरा डोकं वापरा. यासाठी फक्त अलमाऱ्यात पुस्तकं नका दाखवू मले. माघरात 2000 पुस्तक आहेत, आणखी त्या उरावरने 5000 पुस्तकं. त्या जीवनात बदल काय आहे? त्या तोंडात दारूचा वास येऊन राहिला रे. देहाची ती जोडी दारू त्यात ठेवा, उघडवार देवा, उघडवार देवा. अरे तू जर दारू विकून पोट भरत तर तुला ते पुस्तक काय कळले? गाडगे बाबा कुठले आळानी शाळेत गेले नाही. आई विद्यापीठ आहे गाडगे बाबा अमरावती, इकडे बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संभाजीनगर, तिकडे तुकोजी महाराज विद्यापीठ हे मानवतावादी संत आहे, तिकडे बहिणाबाई चौधरी जळगाव विद्यापीठ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे. आणि आपण गव्हाचं पीठ खाऊ खाऊ आपल्यामध्ये चेंज करायला पाहिजे. तुमच्या या कॉलनीमध्ये चेंज दिसला मला. एवढा पाऊस असूनही दक्षचिला बुद्ध. हे पोरा, हे भाऊ, हे भाऊ, हे दादा, बिस्किट दे. ये मग तू तुझ्या मम्मीला पाहत काय? मम्मीचा चुलता बसून आहे ना, घे बसा. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, एकटा नको खाऊ, गाईला देतो. वंदे हो, मातरम. एकटा नको खाऊ, कोपऱ्यात देऊ. त्याच्या बायका आपल्या पोरायले दाबू दाबू खाऊ घालते. मी म्हणतो शेजाऱ्याच्या लेकरायले द्यानं, उद्या तुला अटॅक आल्यावर शेजाऱ्यानं उचलून न्यायला पाहिजे. पोरगं तर ड्युटीवर आहे, पोरगं अमेरिकेला आहे, लंडनले पाठव त्याले. पण तुले सहारा द्यायले शेजाऱ्यावरही प्रेम करावं लागल, त्याच्या बायकोवर नाही.
त्याच्या सुखादुखात राहावं लागेल ना आई. आपण फक्त एकम शरणं गच्छामी जमल काय, संगम शरणम मिळा. आणि यासाठी ना पोथी ना पोथी ना पुराण भेद पाहिजे. आज भारताला ग्रामगीता पाहिजे. आज भारताला ग्रामगीता पाहिजे. आज भारताला संविधान पाहिजे. बाई खुर्च्या मागायत बेटा. बाबू खुर्ची घे. मी आणतो थांब, खुर्च्या घेऊन घे. नाही कार्यकर्ते काय तोंडाले आहे रे, काय तोंड पाहावं काय तुमचे कार्यकर्त्याचे. कार्यकर्ते त्याला म्हणतात खुर्च्या घेऊन नाही इकडे. हे घ्या लेकरं घेऊन बाहेर उभं राहिले. खुर्च्यावर काय खमतम आमदार खासदार आहे ना, तो माहिती दाखवा बरं. कांबळे दिवस झालो माहिती. खुर्च्यावर काय आमदार खासदार मंत्री न बसवा. अरे जे निवडून देतात याईनं बसवा ना. अरे तुमच्यामुळे यायच्या खुर्च्या स्थापित आहे आणि तुम्ही उपाची आहे. लाडक्या बहिणी मी माहिती घेतल्या कांबळेची कौन मला मदत चिरड आहे बोलणी देत नाही. आणि माय 20-22 घंट्याचा विषय संपून जाईल ना. तेही संडास जवळ असल्याच्यानं जमलं नाही तर तिकडे चालत नाही ना. शहरात लग्नीला जायला जागा नाही भेटत तो शहरात. 2 घंट्यापासून तडफडून राहिला जीव. शेवटी पाणी जिरवा पाणी अळवा करावं लागलो. काय जो अजून अंदर खुर्च्या आहे बुद्धविहारात त्या घेऊन या जा. लोक येत नाही. हे लोक बाहेर लेकरं घेऊन आल्यानं त्या बाहेर टाळ्या वाजवा. लोक येत नाही. राजकारणी लोकांचे भाषण ठेवा तुम्ही. किती चालले पुण्यामध्ये बाहेर 500 की 1000 500 रुपये म्हणजे 1 तास भाषण ऐकायचे किती 500. आणि तेही त्या बाईचा जो हेळ्यार आहे दलाल नाही हेळ्या ते बायाने 100 बाया कोणताही पक्ष असो बाया बसून ठेवा. यानं असं केलं की बाया टाळावा. त्यानं जय म्हटलं त्याच्याकडेच लक्ष राही बायाचं. मग बाकीच्या बाया जय म्हणत. याचेच 500 होते. आणि जेवण अंगाळ आहे. आज किती रुपये दिले तुम्ही? किती रुपये दिले? कारण हे 5 वर्षाचे नाहीत ना. बाबासाहेब 5 वर्षाचे नाही. शिवाजी महाराज 5 वर्षाचे नाही. अरे तथागताले 2569 वर्ष. आणि तरी आज या पंचशील कॉलनीमध्ये गणेश नगरात थेरगाव पुण्यामध्ये हा कार्यक्रम घेतला. हे वय जिवंत राहिलं. आपण तर जिवंतपणीच मेलेलो आहोत. म्हणून या विचारामुळे आपण जिवंत आहोत. सम्राट डिजिटल साऊंड लय मस्त आहे रे बाबू. बाबू मस्त आहे साऊंड. सम्राट आहे ना ते रक्त भीमाचंच आहे. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. म्हणून आम्हाला या विचाराची गरज आहे. हा जो म्हणजे याने म्हणतात सुसंस्कार. आता माझ्या आश्रमामध्ये 21 मे ते 4 जून कांबळेजी आता 3 दिवसानं 100 मुलाईचा वर्ग घेतो. मुलाईला घडवतो. माणूस म्हणून कसं जगा. आपले कपडे आपण धुवा. नैतिकता शिकवतो. जे सामनेर शिबिरात शिकवल्या जाते. आणि हे माझ्यासारखे कीर्तनकार 50 आहे. काल 2 लाख रुपये खर्च केला माझ्या बर्थडेचा. मला ते केक कापणं